साधक गेला असेल आणि विचारत असेल महाराजांना, सांगा महाराज कसं वाटतंय. महाराज म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबाराय म्हणतात आता, वर्तमान काळात बोलतायत बरं का. तुकोबाराय 3 भाषेमध्ये या अभंगामध्ये बोलतायत. आता आपल्याला कळणार नाही ते, पण तरी बी ऐका. यासाठी केला होता म्हणतायत भूतकाळ, अट्टहास केला होता. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा, गोड होण्याकरता केला होता प्रयत्न. मग प्रयत्न केला तो वर्तमानात काय झाला? आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता या घडीला मी निश्चिंत झालो, मला विसावा सुद्धा मिळाला. आता निश्चिंत झालो मी. काय निश्चिंत झालो गड्या? तर कुंटली या धावा तृष्णेची, या तृष्णा संपली. माझ्या आयुष्यातली जी धावाधाव आहे संसाराविषयीची, ती धावाधाव समृतः नष्ट झाली. त्याच्यामुळे आता माझ्या मागे कसली चिंताच उरली नाही म्हणतात तुकोबाराय. तुकोबारायांना फार आनंद होतो. तुकोबाराय स्वतः म्हणतात, ऐक बाबा, एवढंच नाही तर मी जे प्रयत्न केलेत ना, तर त्याचं मला काय वाटतंय? कवा तू कवाटे झाली या वेचाचे कौतुक वाटतं म्हणताय. कशाचं? झाली या वेचाचे. वेच म्हणजे प्रयत्न. मी जे प्रयत्न केले ना, त्या प्रयत्नांना यश आलं म्हणून मला कौतुक वाटतंय. आपण जे प्रयत्न करतो ना एखाद्या गोष्टीसाठी, त्याला जर यश मिळालं तर माणूस इतका आनंदित होतो, इतका आनंदित होतो की त्याचा आनंद समजा जवा इतका, ज्वारीच्या खड्या इतका जरी असला तरी तो काय करतो, डोंगरा इतका आनंद सगळ्या गावात मिरवत असतो. तुकोबारायांचा तर आनंद फार गगनाला भिडून उरेल इतका आनंद मोठा आहे. कवा तू कवाटे झाली या वेचाचे. बरे प्रयत्न केले, यश मिळालं. हे कशामुळे घडलं? नाम मंगळाचे तेने गुणे. केवळ एक साधन आहे म्हणतात महाराज. जे भगवान परमात्म्याचं मंगलात मंगलाती पवित्र असं नाम आहे ना, ते नाम मी घेतलं म्हणून या ठिकाणी माझ्या प्रयत्नांना यश आलं. महाराज म्हणतात, महाराजांना म्हणतायत साधक महाराज, एवढे प्रयत्न केले मुक्ती मिळण्याकरता का? मुक्ती हवी असेल ना तुम्हाला सुद्धा, तुम्ही सुद्धा सांसारिक आहात, प्रापंचिक आहात. सांगा ना, तुम्हाला सुद्धा ही मुक्ती हवी आहे ना, त्याच्याकरता प्रयत्न केलात. कारण बाबा आपला प्रयत्न कशा करता चालला? कुठतर नाम घ्याव, मरता मरता तरी नाव यावं देवाचं मुखामध्ये, आणि मग मुक्ती तरी मिळावं, है का नाही? माणसाला मृत्यूही मिळावा वाटतो, पण उत्तरायणात मिळावा का? किती बी पाप केलं तर स्वर्गाचे दार तरी उघडे राहतील देवा, असं वाटतंय माणसाला. आणि मग तुकोबारायांना विचारलं, सांगा महाराज मुक्तीसाठी प्रयत्न केला का? तुकोबाराय म्हणतात, अरे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. वरलय मुक्तीला, नवरी येते आमची, दासी आहे, काम करते आमच्याकडे, आम्हाला मुक्ती नको. आता दिवस चारी खेळी मिळी. 4 दिवस आहेत ना, प्रभूच्या नामचिंतनामध्ये अखंड आयुष्य घालवायचे गड्या, याच्यासाठी प्रयत्न आहे. असा गोड तुकोबारायांचा सुटसुटीत असा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड अभंग आहे. तुम्हाला अभंग कळाला? बोला की, जाऊ का मी घरला जाऊ? तसं बी 8 ते 9 कीर्तन होतं, 9:30 वाजले, झाली माझी सेवा संपली, चला घरला. अभंग कळाला ना? कळाला. गोडा अभंग आहे तुकोबारायांचा, भावार्थ कळाला, मग कीर्तन करायची काय गरज आहे? सोपं कीर्तन असतं हे काय. अभंग घ्यायचा मस्त, त्याचा भावार्थ सांगायचा, संपलं. सोपं आहे का नाही? सोपं आहे का नाही? सोपं नाही, पण ते सोपं वाटतं. जे सोपं वाटतं ते कधी सोपं नसतं, हे का नाही? आपल्याकडे एक जुनी म्हण आहे बघा, जे दिसतं हिंग असं ते नसतं, है का नाही? जे दिसतं ते नसतं. माणसाला उन्हाळ्यात मृगजळ दिसतं बघा, है का नाही? मृगजळ कसं दिसतं बाबा? असं वाटतं नदी आहे, जणू काय अशी वाहते नदी, पुरासारखी नदी वाटते. पण जवळ गेल्यावर अजून लांबवर दिसते, तेवका नदी चालली बघा तिथपर्यंत, है का नाही? इथून बघितलं की असं वाटतं तेवका आभाळ टेकले, असं वाटतं का नाही? आभाळाला आता हात लावावा, तिथं जावं, तिथं गेलं की पुढे आभाळ टेकल्यासारखं वाटतं. हे असंच माणसाचं आयुष्यभर. माणूस सुद्धा स्वतःला जसं हे फसवणूक दिसते ना,
तसं माणूस सुद्धा देवाला म्हणतो, देवा तुझं भजन करतोय ना, संपलं. येतोय, साखर ठेवतो, नारळ फोडतो, केळं ठेवतो, हां पाव म्हणतो, पावला तर पावला, नाही तर वडापाव खाल्ला, निघालो घरला, जा. याच्यात आयुष्य जातं. मला काही घेणं देणं नाही बाकीच्या विषय, हे असंच चाललंय आपलं. पण या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत, माय बापू हो, आयुष्य जरी जात असेल तर फार थोडं आयुष्य आहे. माणसाचे सोहळे सांगितले, सोहळे ऐका नाही, सोहळे. जन्माचा सोहळा, मृत्यूचा सोहळा, आणि तिसरा कोणता सोहळा नामदेव महाराज? लग्नाचा सोहळा. कधी असते बरं? सगळ्यात आनंददायी सोहळा कोणता? हो का, लग्नाचा. लग्न म्हणलं की बँडबाजा, बारात निघाले आपले, थाय 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 नाचत. पण सगळ्यात सोहळा कोणता चांगला सांगू? सगळ्यात सोहळा चांगला मृत्यूचा सोहळा. मृत्यूचा सोहळा. आणि हा सोहळा अतिशय सुंदर सोहळा सांगितलाय संतांनी, मृत्यूचा सोहळा. कारण प्रत्येक जीवाला, जो जो जीव जन्माला आलाय त्या जीवाला या ठिकाणी काय करायचंय? मरायचंय. महाराज, उपजली या पिंडा मरण सांगाते. जे जे उपजले उपजे ते नाशे. जे ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलाय, ज्याचं ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरस हे निश्चित आहे. म्हणून सांगतायत जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचे सोहळे सांगितले, आहे का नाही? त्यापैकी मृत्यूचा सोहळा. हा सोहळा जरी भयंकर वाटत असेल तरी हा सोहळा फार सुंदर आहे बरं का. मनुष्य आपल्यातनं निघून जातो. देवप्पा निघून गेले. निघून गेल्यानंतर आपल्या इकडे एक प्रथा आहे. काहींना शास्त्र माहीत असतं, काहींना माहीत नसतं. ज्याला माहिती नाही त्याने ऐका. गरुड पुराण ऐकलं असेल, वाचलं असेल. पुराणात असं आहे, मनुष्य निघून गेला. निघून गेल्यानंतर काय त्याचा तो विधी करतात. त्या ठिकाणी अग्नी देतात. अग्नी दिल्यानंतर घरी येतात. घरी आल्यानंतर त्या मनुष्याला ज्याने शिकाळं धरले त्याला किती दिवसाचं सुतक असतं बाबा? 13 दिवसाचं सुतक असतं. मुंडन बिंडन केलेलं असतं. 13 दिवस त्या माणसाचं तामण वेगळं असतं, वळकटी वेगळी असते, खाणं वेगळं असतं, त्याला स्पर्श नसतो, आहे का नाही? आणि येता येता माणूस ज्या ठिकाणी आपण फेऱ्या मारतो ना, काय म्हणतात त्याला? मडक. गावरान शब्द आहे न, तर उगाच शुद्ध कशाला म्हणू? मडक. त्याच्या आपण फेऱ्या घालतो का नाही? फेऱ्या घालताना मडकं राहते बघा खांद्यावर, त्याला फोडायला एक दगड घेतो. काय म्हणतात त्याला? हेंग, धोंडा, आश्मा. आश्मा म्हणतात. आणि ते आश्मा येता येता एका पांढऱ्या वस्त्रात गुंडाळून घरी घेऊन येतो आपण. घरी घेऊन आल्यानंतर कुठं बांधतात त्याला? बाबळीला, लिंबाला, येड्या, ह्या हालगडीला. पण ते काढतात का? हो का, 12व्या दिवशी. हिथं चुकते माणूस, आहे का ना? ते आश्मा जे असतात का, ते आश्मा आणल्यानंतर जिथं आपण लावतो, बरोबर आहे, त्याला स्पर्श नको असतो, पण ते लावल्यानंतर 12 दिवस ज्या माणसाने शिकाळ धरलंय त्या माणसाने 12 दिवस त्याला आंघोळ घालायची असते अंगठ्याने. आपण आंघोळ केलं की त्याला सुद्धा पाणी घालायचं असतं अंगठ्याने. हे जगातलं सगळ्यात पुण्याचं काम आहे. किती जरी पुण्य कमवायला गेलात, एखादं तरी पाप घडतं, पण जो अंगठ्याने त्याला पाणी देतो ना, तर त्याला जगातलं सगळ्यात मोठं पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्र सांगतं. विठाल 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 विठाल. त्यानंतर आपण विधी करतो. 13वा झाला की गोड जेवणाच्या दिवशी आपण काय करतो? माता माऊल्या, फार भाव असतो माता माऊल्यांचा. 13व्या दिवशी आपण राख सोडून घरी आलो की काय करतो? ताटात राख ठेवतो, आहे का नाही? ठेवतात का तुमच्याकडे? काय वेगळा? लातूर जिल्हाच आहे का? ठेवतो. का बरं ठेवतात? माय का बरं ठेवतात? वरी पावलं दिसतेत, खुरं तर दिसतेत, नाही तर माणसाची ते दिसतं, मुंग्याचे पाय दिसतेत. हे आपली कल्पना आहे बरं का. 13व्या दिवशी त्याचं लगेच तिथं सरत नाही. तू काय काय केलास, किती गुटके खाल्लास, किती माव्याचे पुढे फोडलास, किती गायछाप खाल्लास, सांग, दे हिशोब. हे तिथं म्हणते, इथं नाही, तिथं म्हणते. आणि मग ते हिशोब द्यावा लागतो, लिखित हिशोब द्यावा लागतो. नाही दिला का ओलं फोक ठेवते तिथं.
सांग खरं, नाही तर वल्ले फोकाने. तिथं कोण माय बाप आहे का विचारायला? नाही, तिथं सांगावंच लागतं. यमाचा दरबार आहे तो. हा, यमाचा दरबार आहे. आधी यमाचे दूत हाणतात आणि पुन्हा यमाकडे घेऊन जावं लागतं. मग तिथं आणि वेगळेच दंड असते. हे इथं बसून सांगायले बर का. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. धरिती धरिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. फार कडू आहेत ते. यम काय साधे वाटले का? पण त्या यमाला सुद्धा आमच्या तुकोबारायने मात्र 3 वेळेला वापस पाठवलं. 3 वेळेला तुकोबारायांच्या घरी काम करायला थांबले. 3दा पाठवलं, जा पाणी घेऊन ये, देवपूजा करतोय. पाणी आणलं, सवळ्यात आणावं लागतंय, जा सवळ्यात घेऊन ये. सवळ्यात घेऊन आले. पुन्हा सांगितलं, जा डोक्यावर घागर घेऊन ये. डोक्यावर घागर घेऊन आलं. नंतर सांगितलं, पुढचं काम सांगण्याच्या आधी यम म्हणाला, नाही तुकोबाराया, मला दुसरं काम आलंय, मी निघालो. तुकोबाराय यमाला पाठवलं, महाराज वापस त्यांनी. अशी ताकद आहे संतांची. आणि त्यामुळे या ठिकाणी म्हणतायत, ज्या ठिकाणी लिखापिढी होते ना, लिहिलं जातं हे 13व्या दिवशी नाही, 13वा झाला की त्याच्यानंतर काय होतं, मासिक जेव घालतो आपण. एक महिना असं करता करता 11 महिने, 12व्या महिन्यामध्ये श्राद्ध असतं. आणि आजच्या दिवशी मात्र या ठिकाणी जो मनुष्य इथून निघून गेलाय त्याला मात्र दुसरा जन्म कोणता मिळणार आहे हे त्याच्या कर्मानुसार ठरतं. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याने जसं कर्म केले तसं त्याला जन्म या ठिकाणी आजच्या दिवशी मिळतो. हे श्राद्ध. 1 वर्षाचा प्रवास म्हणजे त्या व्यक्ती करता 1 दिवसाचा प्रवास असतो. हे का नाही? माणसाला जन्म घ्यावा लागतो, वारंवार घ्यावा लागतो. का घ्यावा लागतो? एकतर त्याचं पाप असतं, दुसरी गोष्ट त्याचं कर्म येतं, आणि कर्मामुळे पापामुळे त्या ठिकाणी त्याला जन्माला यावं लागतं. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात भयंकर म्हणजे वासना. या वासनेमुळे सुद्धा त्याला जन्माला यावं लागतं. हे का नाही? पाप किती माणसाचं पाप. पाप करोनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. नरदेहाये भूनी हानी केली, नरदेहाये भूनी हानी केली, ओ नरदेहाये भूनी हानी केली, नरदेहाये भूनी हानी, नरदेहाये भूनी हानी केली, नरदेहाये भूनी हानी केली, ओ नरदेहाये भूनी हानी केली, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, करोनी जन्मा येतो प्राणी, करोनी जन्मा येतो. नरदेहाये बोली हानी केली, नरदेहाये बोली हानी केली, नरदेहाये बोली हानी केली, ओ नरदेहाये बोली हानी केली, नरदेहाये बोली हानी केली, ओ नरदेहाये बोली हानी केली, नरदेहाये बोली हानी केली. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. या मनुष्याला का जन्माला यावं लागतं? कारण याचं पाप आहे. पापामुळे याला पुन्हा जन्माला यावं लागतं. पण संतांचं नाही. संत महात्म्याने हे जे काय आहे ना, मरणाहाती सुटली काया. तुकोबाराय म्हणतायत बघा, मरणाहाती सुटली काया. आमचं मरण
ही काया हे शरीर आहे ना, आमचं शरीर म्हणजेच मड आहे म्हणतायत. कोण म्हणतं हे? संत म्हणतायत. आपण मेल्यावर तरी त्या बॉडीला मड म्हणतो, पण संत म्हणतायत आम्ही जिवंतपणीच याला मड म्हणतो. का? कारण देह तादात्म्यच नाही ना. शरीरातला मोह सुटलाय. त्यांनी शरीराचा कसलाही विचार केला नाही, आतमध्ये जे राहते त्याचा विचार केला नाही. सगळं काही गेलेलं आहे, देह तादात्म्य सुटलेलं आहे. या देहाला कसलेही चिटकून नाहीत, पण मनुष्य मात्र चिकटू नये महाराज. म्हणून याला पाप लागतं. संत म्हणतायत म्हणून याला पाप लागत नाही संतांना, आहे का नाही. नारळ माहिती आहे? नारळ तुम्हाला, नारळ ज्या वेळेला वाळतं बघा, वाळल्यानंतर कवटीमध्ये खोबळं काय म्हणतात त्याला, खोबळा तयार होतो. ते धरून चिटकून राहतं का मोकळं होतं. तसं संत महात्मे जरी संसारात राहत असतील, जरी शरीरात राहत असतील, तरी सुद्धा देह तादात्म्य नाही, ममत्व नाही या शरीरावरती, सुटलेले अगदी त्या खोबळ्याप्रमाणे. आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे, कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादिकारी संसाराचा काळ, आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादिकारी संसाराचा काळ, आलिप्त कमळ जळी जैसे, आलिप्त कमळ जळी जैसे. आलिप्त कमळ जळी जैसे. बरं का? काय म्हणतायत बघा, कमळ पाण्यात राहतं, पण कधी असं बघितलंय कमळ पाण्यातून काढल्यानंतर त्याच्यावर पाणी थांबतं? आले पाणी घेऊन? नाही. तसं माणसाने संसारात राहिलं पाहिजे, तसं माणसाने शरीरात राहिलं पाहिजे. शरीरात राहतोय पण या शरीरावर ममत्व नसलं पाहिजे माणसाचं, आहे का नाही. तुकोबाऱ्यांचा का अभंग आहे बघा, मनुष्य ज्या वेळेला या संसारात येतो, आल्यानंतर त्याचं कर्म करावं आणि कर्म झाल्यानंतर निघून जावं. जाणं काही आपल्या हातात नाही, पण त्याचं कर्म तरी अतिशय निष्ठेने केलं पाहिजे. एखादी चिमणी अंगणामध्ये येते आणि आल्यानंतर धान्यावरती बसते. असं कधी पाहिलं एखाद्या चिमणीने पोतभर धान्य पाठीवरती वडून नेले का? माझ्या लेकरा बाळांना लागतंय, उद्या परवा भविष्याची चिंता कुण्या चिमणीनं केली? पक्षांगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राप्तनाचे दोरी. पक्षांगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राप्तनाचे दोरी. संसारामध्ये राहिलं पाहिजे, देहात राहिलं पाहिजे, पण असून नसल्यासारखं. म्हणून तुकोबारा म्हणतायत, पक्षी येतात अंगणामध्ये, उतरतात, दाना टिपतात, एकच चुचीमध्ये नेतात आणि तोच आपल्या पक्ष्याच्या पिलांच्या मुखामध्ये घालतात. आपण यंदा सोयाबीन किती होत आहे की सरकार काही देत आहे की? पाण्यात वाहून गेले, हे उलट झाले, कांद्याच गेले, लसूणच गेले. अरे खायला मिळाले की? या वर्षी भागला, पुढच्या वर्षी उगवाल की दुसरं. 10 पोती सोयाबीन होणार होतं, 9 पोते झालं, एकच पोतं झालं नाही. एका पोत्यासाठी आपण काय करतो, 9 पोत्याचा आनंद घालवतो आणि दुःख करत बसतो वर्षभर, आहे का नाही, एका पोत्यासाठी. मग या ठिकाणी सांगतात आयुष्य फार मोठं आहे दादा, आणि एवढ्या आयुष्यामध्ये माणसाला कधी मरण येईल काय सांगता येतं का? काही सांगता येत नाही, कधी मरेल. त्याच्याकरता तुकोबाराय सांगतात, बाबा आमची तर काया म्हणजे या शरीरावरचं तादात्म्य, या शरीरावरचं ममत्व या ठिकाणी सुटलेलं आहे. आम्ही आमच्या शरीरात नाही, आम्ही या ठिकाणी भगवंताचे झालोत. आम्ही कुठे आहोत का संतांना चौकळत नाही, का संतांना कळत नाही आम्ही कुठे राहून काय करतोय? कारण त्याच्यावर ममत्व नाही म्हणून. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, सुटली काया, मरणा हाती सुटली काया, हाती
काया मरणाची सुटली काया विचारे या निश्चये विचारे या निश्चये मरणाची सुटली काया मरणाची सुटली काया विचारे या निश्चये विचारे या निश्चये निश्चये सोनिया गेले खंदे सोनिया गेले खंदे फार गोड तुकोबारांचा अभंग मरणा हाती सुटली काया फार गोड आहे देहात आदत नाही तुकोबाराय सांगतायत आम्ही आमच्यात नाहीच आम्ही कुठे आहोत नाहीच ही अवस्था माणसाची असेल तर या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होते आणि तुकोबाराय ते वर्णन करून सांगतायत आपल्याला माणसाला जन्म घ्यावा का लागतो कारण त्याच्या हातून पाप घडतं म्हणून त्याला जन्माला यावंच लागतं हो केले कर्म झाले ते जीवन आले 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 एक पाप दुसरं कर्म काय कर्म केले कर्म झाले जे कर्म केले ते झाले त्याची भोगाले जे कर्म केलं ते झालं आणि तेच भोगायला आलं मग याच्या करता उपजले मेले ऐसे केती ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला तर प्रत्येकाला मरावं लागले बर का जे अवताराला आले ते सुद्धा राहिले नाही येथ नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती अवताराला आलेले सुद्धा राहिले नाही रामचंद्र प्रभूंना सुद्धा या ठिकाणी अवतार संपवावा लागला भगवंताला सुद्धा या ठिकाणी अवतार संपवावा लागला तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत म्हणून सांगतायत एक पाप दुसरं कर्म आणि तिसरी आहे वासना जन्म घेणे वासनेच्या संगे त्याचे झाले अंगे हरी रूप त्याचे झाले अंगे हरी रूप झाले अंगे हरी रूप त्याचे झाले अंगे हरी रूप या ठिकाणी वासनेच्या जन्म घेणे लागी वासनेच्या संगे आहे का नाही वासनेच्या संगीच माणूस जन्माला येतो जन्माला आल्याबरोबर या ठिकाणी मनुष्य जन्माला आला तो निरागस असतो कुठल्याही गोष्टीचं त्याला कसल्याही प्रकारचा स्पर्श नसतो पण त्याला आपण ममत्वाने झाकून टाकतो कोण हे आई वडील आप्तेष्ट इष्ट मंडळी सर्वांनी ही आई आहे हे वडील आहेत हे काका आहेत हे सगळं सांगून त्याला एका बंधनात टाकतो आणि मग माणसाला कळतं हे माझं हे तुझं मी स्त्री आहे मी पुरुष आहे पण हे शुकाचार्य महाराज ज्या वेळेला व्यासपुत्र आहेत ज्या वेळेला जन्माला आले विटिका देवीने जन्माला घातलं जन्माला घातल्याबरोबर जे पलायन केलं पलायन करत असताना सुंदर स्त्रियांनी एका 12 वर्षाच्या मुलाला पाहून नमस्कार केला लज्जा धरली नाही हे बापाने विचारलं व्यासांनी म्हणले सांगा का लज्जा धरली नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज तुमचा मुलगा 12 वर्षाचा जरी असेल तरी त्याला स्त्री आणि पुरुषाचा काही एक स्पर्श नाही त्याला स्त्री कोण आहे
पुरुष कोण आहे हे माहिती सुद्धा नाही, पण हे तुमच्या ठिकाणी आहे. तुम्हाला स्त्री माहिती आहे, पुरुष माहिती आहे. याच्याकरता आम्ही आमचं लज्जारक्षण केलं. हे माणसाला ज्ञान होत नाही, पण हे ज्ञान करून दिलं जातं. याच्याकरता आपण ममत्वामध्ये फसला जातो आणि मग माणसाला वासना या ठिकाणी निर्माण होते. रावण एवढा किती श्रीमंती रावणाची, 14 चौकड्या, सोन्याची लंका आहे, कितीतरी स्त्रिया आहेत त्या ठिकाणी, कितीतरी सेवेदारी आहेत, सगळं काही आहे. कितीतरी स्वप्न होते अजून, शिडी लावण्याची, नवग्रहावर तो पायऱ्या चढून जायचा, देवांना बंदीशाळेत त्याने टाकलं होतं, गणपती गाढवं वळायचा, बाळंतपण सटवाई करायची, कितीतरी उदाहरण आहेत. आणि मग या सगळ्यांना देवांना कामाला लावणारा हा रावण सुद्धा काय करतो महाराज, एका सीतेसाठी सर्वस्व गमावून बसतो की नाही. ही वासना, आणि ही वासनाच मनुष्याला पुन्हा जन्माला यायला भाग पडते. म्हणून सांगताय मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर जर कर्म व्यवस्थित केले आणि कर्म स्वार्थ विरहित केले, निस्वार्थी कर्म केले, तर माणसाला या ठिकाणी प्रभूची भेट होण्यापासून कुणी अडवू शकत नाही. तुकोबाराय सांगतायत बाबा, आयुष्यात मी तोच प्रयत्न केला की माझ्याच्याने कुठलं पाप घडू नये, माझ्याच्याने कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. याच्याकरता मी आयुष्यभर काय केला, प्रयत्न केला, त्याला यश आलं. हेच प्रयत्न तुम्हा आम्हाला करण्याकरता तुकोबाराने गोड अभंगाच्या प्रथम चरणात या ठिकाणी उपदेश केला. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भावा, शेवटचा दिवस गोड भावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबाराय सांगतात याजसाठी केला होता अट्टहास, मी प्रयत्न केला होता माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. हे तुकोबाराय स्वतःपुरतं बोलत नाहीत बरं का, हे आपल्या सगळ्यांकरता एक फार मोठा संदेश आहे तुकोबारायांचा. तुकोबाराय सांगतायत आपला सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे. त्याच्याकरता आयुष्यभर संसार केला पाहिजे, आयुष्यभर म्हशी पाळल्या पाहिजे, आयुष्यभर चुकलं काय केलं पाहिजे आयुष्यभर, शेजाऱ्याचा बांध कोरला पाहिजे. कोरते तू लोक, हे खोटं नाही. आमच्या शेतात शेजाऱ्याने बांध कोरलाय, कस करा दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा. ते बांध एवढा बांध असलेला कोरून 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 ते एवढंच राहिले. पण झालंय असं
ते शेतात जायला माणूस भेटणं आणि शेजाऱ्याला वाटायला हे काही येईना, घ्या सावडून घ्या सावडून घ्या. पण खरं सांगू ती तुकोबाऱ्यांसारखी गत झाली. आमच्या शेतात पेरलेलं कधी बी एक पोतं जास्तच होते त्याच्यापेक्षा. ते बी डोळे उठारून बघते कसं काय होत असतील गडे. एवढं ढाळे तोडता, मुगाच्या शेंगा बी खाता, सोयाबीन मध्ये शेळ्या बी सोडतात अजून, तरी बी होते. आयुष्यभर जर या संसाराकडे लक्ष दिलात तर देव प्रसन्न होईल का? होणार नाही. आपण आपला परमार्थ करतो, पण आपला परमार्थ काही शुद्ध नाही. आपला देखाव्याचा परमार्थ आहे का नाही? आपला देखाव्याचा परमार्थ आहे आणि तो परमार्थ देवाला आवडणारा नाही. परमार्थ देवाला आवडतो, देवाची सेवा देवाला आवडते. पण कशी सेवा आवडते? ज्या सेवेमध्ये केवळ भाव असला पाहिजे. भाव असला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. तुम्ही म्हणाल भाव अर्पण करायचा म्हणजे बाबा उद्यापासून शेताकडे जायचं सोडून द्यायचं आणि योग करत बसावा, प्राणायाम करत बसा. रामदेव बाबा सकाळी सकाळी 5 वाजता सांगतात टीव्हीवर, उठा योगाला तयार व्हा. आता खेड्यात नाही कुणी उठत म्हणा, पण शहरातले उठतेत पाठवत. काही काम नसते ना, 5ला उठून ते टीव्ही पुढे बसते. तुम्ही योग करत सास को अंदर लो सास को बाहेर छोडो, हे त्याचं तेच चालू असते. त्याने मध्ये ओढते बाहेर सोडते. कोण? सासूला. हे जर खेड्यात म्हणलं तर सासूला थांबा, सास को अंदर लो सास को बाहेर छोडो. हिनं सासूला एकदा मधी एकदा बाहेर, एकदा मधी एकदा बाहेर. बर योगाद्वारा तरी देव प्राप्त होतील का? ज्ञानोबा स्वतः म्हणाले, मी जरी म्हणालो की योग आणि प्राणायामाद्वारे या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती होत असेल, पण योग काही साधा नाही. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. या ठिकाणी योग साधा नाही. मग साधी भक्ती केली पाहिजे. शेवट गोड करायचा आहे ना, याच्याकरता एकच प्रयत्न, भगवंताचं नामस्मरण. नाम सगळ्यात सोपं आहे, साधं आहे. किती साधं आहे महाराज. आप तेज वायू आकाश, बर का, हे पंचतत्व आहेत. कसे? आप पेक्षा तेज 10 पट वाढे, तेजापेक्षा वायू 10 पट वाढे, वायूपेक्षा आकाश 10 पटीने वाढे आणि आकाशापेक्षा कितीतरी पटीने भगवंताचं नाम आहे. हे ज्ञानोबा गगनाहुनी वाढ नाम आहे, नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, आहे गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव तुझे निवृत्ती शीतळ, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. निवृत्ती शीतळ, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबा सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने वाढ असणारं नाम आहे. मग हे नामस्मरण जर घ्याल तर माणसाला मरणाची भीती राहणार नाही, हे सांगतायत महाराज. मुळात मुद्दा हा आहे. शेवट गोड व्हायचा ना. मनुष्य गेल्यानंतर शोक करत बसण्यापेक्षा त्याच्या नावाने पिंडदान करा, त्याच्या नावाने दान करा, त्याच्या नावाने अश्रू गाळत बसाल तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही. त्याच्या नावाने साधना करा, त्याच्या नावाने अनेक कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी पंढरपूरला जा, त्याच्या नावाने अनेक दान करा, काही करा, पण अश्रू गाळू नका. का? कारण जाणारा मनुष्य गेला, त्याच्या कर्मानुसार त्याला गती मिळणार आहे. आपल्या रडण्याने किंवा नाही रडण्याने काही होणार नाही. त्याच्यामुळे जाणाऱ्या माणसाचं दुःख करण्यापेक्षा जाणाऱ्या माणसाला चांगली गती मिळावी याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून या ठिकाणी सांगतात बाबा, नाम हे साधन सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे आणि ते ज्ञानोबाऱ्यांनी घ्यायला सांगितले. बरं कुठे जायचं का नाम घ्यायला? न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सायास करायची गरज नाही. कुठं
कुठं जायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त. एका ठिकाणी बसून भगवंताचं नामस्मरण करा. तुकोबाराने सांगतात मी प्रयत्न केला माझा शेवट गोडवण्याकरता. तुकोबारायांनी हे हयातीत लिहिलेले अभंग आहेत. तुम्ही म्हणाल तुकोबाराय गेल्यानंतर लिहिले का? कारण तुकोबारायांनी पहिल्या वाक्यात सांगितले मी आमचं शरीर म्हणजे या शरीरामध्ये कसल्याही प्रकारचा प्राण आहे माहिती नाही. हे शरीर म्हणजे मड आहे आणि त्याच्याकरता तुकोबारायांनी अभंगाची रचना केली. बघा एकीकडे संतांचं जाणं आणि एकीकडे सामान्य जीवाचं जाणं. आपण सगळे महाभारत रामायण ऐकणारी मंडळी आहात बरं का. दुर्योधनाचे पिता कोण सांग म्हणा तूच. तुला कशाला आणले? आओ धृतराष्ट्र कोण म्हणा की धृतराष्ट्र तरी ते म्हणायला सुद्धा येत नाही तोंडात. काय दुष्टराष्ट्र म्हण चाललाय तू. दुर्योधनाचे पिता होते धृतराष्ट्र आणि हा आपल्या पोरावरती फार गर्व होता. याला 100 कौरवांचा पिता होता. पण विजय मिळाला का? युद्धामध्ये विजय मिळाला नाही, पराजय स्वीकारावी लागली. आणि पराजय झाल्यामुळे या ठिकाणी पांडवाच्या घरी राहिला. पांडवाच्या घरी राहिल्यानंतर भोजनाकरता दररोज ताट यायचं. ताट आलं जेवायला बसला की भीम यायचा समोर गदा घेऊन म्हणायचं ए आंधळ्या. आंधळ्याचं पोरग तेही आंधळ आणि तूही आंधळा. 100 पोरांचा बाप होतास. सांग एक तर पोरग वाचलं का? शेवटी यावं लागलं की नाही. आमच्याच तुकड्यावर पाळणारा, आमचे तुकडे मोडतोय, आमचीच भाजी खातोय. अरे भाजी खात नाहीस, तुझ्या पोराचं रक्त खातोयस. भाकरी खात नाहीस, तुझ्या पोराचं मांस खातोयस. हे कोण म्हणायचं? भीम दादा म्हणायचा. भीम दादा. आणि हे भीम म्हणायला की दररोज तेच ऐकायचं. माणसाला जीव वाटते होय? जीव वाटते का? समजा सुनाच्या हातून जर काही घडलं अचानक, ननंद घरी आली आणि साडी करायची राहून गेली. ननंद तशीच गेली. त्या नंदाला काय वाटत नाही. सासू म्हणते कधी नाही ती आली ती माय लेक, हिला काही लाज. कधी नाही ती माझी लेक आली माहेरला आली, हिनं साडी केली नाही. ती बी असं तसं म्हणत नाही. जेवाय बसलं का मगच म्हणते घास घेता घेता. कधी नाही ती लेक आली बसल्या गिळायला, चांगलं गट्टा खात आहे. नवऱ्यानं साडी घ्याव, माईकून साडी आणाव, थाटात राहाव, राजा राणी सारखं राहाव. आणि माझ्या लेकीला म्हणजे पटकर केलं नाही. हे कधी म्हणते सासू? गिळाय बसल्यावर. जेवाय बी नाही, गिळाय बसल्यावर म्हणते. आणि मग सांगा त्या सुनाला घास उतरल का? उतरत नाही. ती सून तशीच ताट ठेवते, मुळू रडते आणि जाऊन नवऱ्याला सांगते, पण काही फरक पडत नाही. नवऱ्याला बी सांगून तुझी चूक आहे, तुझे पत नाहीत, भोग म्हणते नवरा. तसं झालं ती महाराज गत. दुर्योधनाला बी हे धृतराष्ट्राला बी सांगायला येत नव्हतं. काय करावं? जर सांगावं कुणाला तर घरदार नाही राहायला. या पांडवांना सोडून जावं कुठं? आणि म्हणून वैतागला, फार वैतागला. वैतागून एका दिवशी जंगलात गेल्यानंतर आक्रोश करू लागला. जंगलाला आग लागली आणि त्या जळत्या अग्नीमध्ये तो जळून भस्म झाला. कोण? धृतराष्ट्र राजा होता तो. आणि तो राजा या ठिकाणी एका जंगलात जळून भस्म झाला. त्याची मुठमाती सुद्धा करायला कुणी आलं नाही. हे सामान्य जीवाचं बरं का. संतांचं जाणं कसं आहे सांगू? थोडक्यात सांगते. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतायत, बायकोला म्हणतात आवले मला जायचंय बरं, मला देव न्यायला येणार आहे, देवाचं विमान न्यायला येणार आहे, सांग तुला यायचं माझ्यासोबत? ती म्हणायची गाप गुमान गिळा बाहेर व्हा. कोण म्हणायची? तुकोबारायांची पत्नी. जरी कर्कशा वाटत असेल तरी तिच्या इतकी भक्ती करणारी कुणी स्त्री नाही बरं आज, कुणीच नाही. आणि मग म्हणायची त्या काळ्या विट्याचं येड लागले तुम्हाला, उठ की सूट, टाळ घे, बडवत बस, ह्याच्या व्यतिरिक्त काही काम नाही. आणि मग दररोज म्हणता खरोखर एका दिवशी विमान आलं. आणि विमान आल्यावर तुकोबाराय म्हणाले आवले सांग विमानाला येतेस का? मला परवानगी तरी दे.
आणि मग रागावून एका दिवशी म्हणाली, जा जवळ राहायचे तवर राहा, माझी म्हैस येईल. आणि मग करमना झालं की या म्हणली म्हशीचं दूध खायला. कोण? बायको म्हणाली. गेले तुकोबाराय, बरं झालं परवानगी मिळाली बायकोची. निघाले, खरोखर पुष्पक विमान आलं. ते विमानात बसले आणि विमानात बसून गावाला सांगितलं, गाव ऐकलं नाही, स्वतःची पत्नी ऐकली नाही, गाव काय ऐकलं. आणि मग गाव सगळं पाहायला आलं. खरंच तुकोबारायांना न्यायला विमान आलं, विमान आलं, विमान आलं. तुकोबारायला म्हणाले, महाराज आम्हाला सोडून जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. तुकोबाराय म्हणाले, माझं काम संपलं, जेवढं तुम्हाला सांगायचं होतं तेवढा उपदेश केला, आता उपदेश संपला, आता या ठिकाणचं माझं कर्म संपलं, आता मला जाऊ द्या. आता जातो, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. हे संतांचं जाणं. ब्रह्मानंदी लागली टाळी, हे संतांचं ध्यान आहे, हे संतांचं स्मरण आहे, हे संतांचं राहणं आहे. आणि या ठिकाणी सांगतायत संतांमध्ये आणि सामान्य जीवामध्ये फार फरक आहे. संतांचं जाणं म्हणजे या ठिकाणी खूप आणि खूप चांगलं आहे महाराज, पण सामान्य जीवाचं जाणं हे त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. त्याने जसे कर्म केले तसं त्याला भोगावं लागतं. याच्याकरता तुकोबाराय सांगतायत, माझा शेवट गोड झाला, पण कधी? ज्या वेळेला मी नामसाधना केली ना, या नामसाधनेचं फळ म्हणजे मला न्यायला विमान आलं. म्हणून त्या विमानात जात असताना मी या ठिकाणी तुकोबाराय स्वतः म्हणतायत, बाबा आता मला काय वाटतंय हे साधकाला सांगतायत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ओ हाताने सिंतीने पावलो विसावा, हाताने सिंतीने पावलो विसावा, हाताने सिंतीने पावलो विसावा, हाताने सिंतीने पावलो विसावा, मुंडलिया गावा कृष्णजिया, मुंडलिया गावा कृष्णजिया, कुंडलिया गावा कृष्णजिया, आता दिसते पावलो विसावा, आता दिसते पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेजिया, कुंडलिया धावा कृष्णेजी, कुंडलिया धावा कृष्णजिया, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबाराय सांगतात, आता मी निश्चिंत झालो गड्या. का निश्चिंत झालो? माणूस कधी निश्चिंत होतो माहिती आहे? पेरणी करायचंय 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 आणि एकदा शेतामध्ये पेरणी झाली की आता निश्चिंत झालो, आता पावसाची वाट बघायची. पाऊस पडला की मग धान्य उगवतं, पुन्हा चिंता. धान्य उगवलं की पुन्हा ते अगदी फळांनी त्या ठिकाणी फळांनी फुलांनी भरून आलं की माणसाला वाटतं कधी एकदा सोयाबीनच्या शेंगा येत आहेत, आलं की पटकन एकदा सोयाबीन काढून मोकळा होतो. सगळं शेत या ठिकाणी आलं बहरदार की मग सगळं शेतातलं काढून घेतलं, शेत रिकामं झालं की मग आता निश्चिंत झालो, एवढे झाले, आता चिंता नाही, आता पुढचा पाऊस पडला की मगच पेरणी. पण हे वारंवार चालू असणारं चक्र आहे. पण तुकोबाराय सांगतायत, हे चक्र माझ्या जीवनातलं थांबलंय, मला हे करायची गरज नाही बरं का, मला करायची
गरज नाही. आमचं घर, आमचं शरीर हे काय आहे? घर कोणते सांगतायत महाराज? निरंजनी आम्ही बांधिले घर. आमचं घर म्हणजे हे झोपडीचं घर नाही, माळवदाचं घर नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर हे तुकोबाराय सांगतायत. तुकोबाराय सांगतायत या देहावर आता कसल्याच प्रकारची वासना उरली नाही, संसारावर कसल्या प्रकारची वासना उरली नाही, म्हणून मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा हा शब्द फार महत्वाचा आहे. मेल्यावर माणसाला विसावा देतात की नाही? मेल्यावर म्हणते द्या द्या जरा विसावा द्या. मेल्यावर जिवंतपणे विचारते का कोणी? तुम्हाला विचारते का? तोंडात तर दात बी नाहीत, आहेत का? हाय नाही तर गरम गरम भाकरी खावी लागते, ती बी चुरून दुधातच खावी लागते की चुरून? कवाळी चालते? चावत नाही. बरं सकाळी सुनबाई आहे का? हां कोण आहे मग? बायको आहे. बायको विचारते कडे, पण सून विचारत नाही. तिकडं महापूरला, इथं नाही, महापूरच्या सुना, काही सुना लई अशा विचित्र आहेत. ये चालते सांगाय नाही तर नाव सांगणार मी. तिथल्या सुना विचारित नाहीत बाबा. उठा मामांजी, पोहे कांदा चिरून लिंबू पिळून खाताव का? असं बायकोच म्हणते. लग्न झालं की 2 जोडी, पुन्हा लेकरं झाली की ती 2 जोडी मिळून 4 जोडी झाली. पुन्हा पोरायचे लग्न झाल्यावर एका पोरं राहतात. हां आपली आपली बायको घेऊन जाते. पुन्हा आपली बायको आपणच की बायकोच म्हणते होय हो लय ऊन लागायला, देऊ का शरबत करून, देऊ का लिंबू शरबत? कोण म्हणते? बायको म्हणते. बायको गेल्यावर विचारते का? बघा बरं. हां हो का हिंगा असं विठाला विठाला बायकोला वाटतंय नवरा राहावा, नवऱ्याला वाटतंय बायको राहावा. का? लेकरं सांभाळत नाही. पोरगी असेल तर पोरगी लांबून का होईना विचारेल, पोरग विचारते का? माणसाला वाटतं वा 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 वंशाला दिवा झाला गडे, हां किती चांगलं नशीब आहे, पोरग झालं वंशाला दिवा. असा एक काळ होता, वंशाला दिवा पाहिजे, दिवा पाहिजे, नुसते दिवेच दिवे. पण तीच नाही, लग्न लावाय सुद्धा पण ती नाही. आता गाव हिंडाले तसे बोंबलत, संड्या हिंडाले. कोण विचारणार महाराज? कोण विचारणार? काय म्हणाले का? हे का ह्यांचं जमले, ह्यांना देते कोण बी हो? पकवाज वाजवते, गळ्यात माळ हाय, कपाळाला बुका हाय, वारी बी करते, वारीला बी येतात, आषाढीच्या वारीला. हेला कुणी बी दे. पण हे बुलेटवर बापाच्या पैशाने हिंडणारी पोरं, बापाच्याच पैशाचा मोबाईल आहे. ज्या बापाने शिकायला पाठवलं, बोर्डिंगला टाकलं म्हणा, हॉस्टेलवर टाकलं म्हणा, दिलेल्या पैशातनं आपला जो काही पुस्तकाचा खर्च आहे, वह्याचा खर्च आहे, तो खर्च सोडून 4-2 पैसे उरलेले साठवून कधी बापाला म्हटलंय का असं, बाबा आहेत पैसे राहू द्या, तुम्हाला नसतील तर राहू द्या, असं म्हणणारा पोरगा मी तर आजपर्यंत पाहिला नाही. बाबा पैसे संपल्यात कधी पाठवतो, अशीच पोर आहेत का म्हणलंय हो कधी? काय त्या बापाने कष्ट घेतलेले असतात हे कधी कुणाला माहित नसतं बरं का. आयुष्यभराची पुंजी बाप कमावतो. पोरांनी माझ्यासारखे दिवस काढू नये. माझे दिवस गेले कशामध्ये? आयुष्यभर लोकांची चाकरी करण्यामध्ये. अरे वर्षाला 30,000 रुपयामध्ये काम सालगडी म्हणून राहणारा बाप, त्याच्यासोबत मागणं कमरेला पदर खोसून येणारी आई कधी पाहिली का आपण? कधी त्या बापाची चप्पल पाहिली का? कधी बनियान पाहिली का? एक अशीच गोष्ट आहे महाराज, ज्या ठिकाणी पोराच्या आधी बापाचं वय झालं आणि बापाला जे स्वप्न पाहायचं होतं ते पाहण्याच्या आधीच बाप मरून गेला आणि मेल्यानंतर पोराला विदेशाहून यावं लागलं माती करण्याकरता. पोरगा आल्यानंतर बापाला आंघोळ घालण्याकरता उभं केल्यावर त्या पोराला कळालं बापाच्या अंगात फाटकी बने नाही. आतापर्यंत कधी दिसून दिली नव्हती बापाने पोराला.
चप्पल कधी फाटलेली दिसू दिली नाही बापाने पोराला. पोरग कधी विचारित नाही, ज्याला जाण नाही ते पोरग कधीच बापाला विचारित नाही. तर माझं भागलं पाहिजे, माझा संसार सुखाचा झाला पाहिजे, मी आय्याशीत राहिलो पाहिजे. हे सध्याच्या काळातली पोरं आहे, आपल्या बापाला माईला विचारणारी नाही. आणि मग त्याला कळालं बापाने माझ्याकरता काय काय कष्ट केले. कितीतरी कष्ट करणारा बाप आहे हा. बाप कमी लोकांनी वर्णन केलं, कमी संतांनी वर्णन केलं, पण या बापाचं वर्णन या ठिकाणी फार गोड आहे. बाप जरी दिसायला अगदी नारळाच्या वरच्या कडक भागासारखा जरी असला तरी आतल्या मऊ 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 गरासारखा तो बापाचं हृदय असतं. अगदी मऊ हृदय बापाचं असतं. पण एकच बाप, आई म्हणते हे करशील तर बापाला नाव सांगेल, बाबा तुला मारेल, इकडं जाऊ नको बाप तुला मारेल, तिकडं जाऊ नको बाप तुला मारेल. हे गोष्ट आपल्याला सतत सतत ऐकायला मिळते. पण कधी असं झालंय ही गोष्ट केलीस तर बापाला आवडेल आणि बाप तुझी खूप माया करेल का? बाप घरात आला तर पोरग उठून जातं का? कधी संवाद साधलेला नसतो, कधी तो बोलत नाही. बापाला बोलावं तर कोणती गोष्ट मिळत नाही. आईला भांडून तो सगळ्या गोष्टी घेतो. पण ज्या बापाने आयुष्यभरासाठी आपल्याकरता जे कमवून ठेवलंय तो बाप कधीच कोणाला कळत नाही महाराज. पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कसं होत या तो बाप ऐकताना. पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर. लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर. हा समाज सगळा बघतो. माझ्या बापाने आयुष्यभर माझ्या कपड्याकरता 20-20 हजार रुपये काढले, पण स्वतःला कधीच दिवाळीला एखादं बनियन बापाने घेतलं नाही. किती ठिगाळ जोडलेला आहे त्याच्या धोत्राला, इकडून एक टाका आहे तिकडून एक टाका आहे आणि असे टाके जोडता 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 अख्ख्या 9 वार धोत्राचं 6 वार धोतर होतं. पण कधीच पोराला ते दिसत नाही. माझ्या बापाच्या अंगात धोतर ठिगळाचं आहे, पण माझ्या अंगात मात्र या ठिकाणी 15,000चं सूट आहे, तो बापाने घेऊन दिलाय. लोकांच्या शेतात सालगडी म्हणून राहून माझ्या बापाने माझ्याकरता कष्ट केलेत हे कधीच कळत नाही महाराज. लोकांच्या शेतात आई खुरपायला जाते का जाईना, पण मला पैसे वेळेवर भेटले पाहिजे हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. तो बाप कधी दिसलं नाही. म्हणून उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. आमच्या लहानपणी एक कविता होती बघा. माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. काय खायचा काय लेवायचा. एका पोराने अशीच कविता म्हणल्यानंतर त्या कविता करणाऱ्याला विचारलं, म्हणले बाप का हो तुमचा बाप आणि माझा बाप अगदी सारखा आहे. तुमच्या कवितेतला बाप आणि माझा प्रत्यक्षात असलेला बाप अगदी सारखा आहे. तुमचा बाप शेतकरी आहे, माझा सुद्धा बाप शेतकरी आहे. तुमच्या बापाच्या अंगात फाटका सदरा आहे, माझ्या बापाच्या अंगात सुद्धा फाटका सदरा आहे. तुमच्या बापाच्या अंगात फाटकी चप्पल आहे, माझ्या सुद्धा बापाच्या अंगात फाटकी चप्पल आहे. पण दोघांचं जरी सारखं असेल तर ही परिस्थिती कधी बदलेल. एक लहानसं पोरग त्या कविताकाराला विचारते. त्यांनी सांगितलं जोपर्यंत पोराला कळत नाही की माझ्या बापाने माझ्या माईने माझ्याकरता काय काय कष्ट केले, हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत खरे मायबाप त्याला कधीच कळणार नाहीत, कधीच कळणार नाहीत मायबाप. कारण त्या आई वडिलांनी फार कष्ट घेतलेले आहेत. आई या कुटुंबाकरता एक पणती होते, पणती अगदी प्रकाशमय पणती. आणि बाप आयुष्यभर चंदनासारखा झिजत असतो, जिजून 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 अगदी थंड डोक्याने सगळ्यांना थंडावा देतो. तो बाप कधी दिसला नाही,
आणि ती माय जे आयुष्यभर प्रकाश लोकांना देते आणि एक दिवस त्या पंक्तीमध्ये वाती सहित जळून खाक राख होते, परंतु तरी सुद्धा ती माय कधीच म्हणत नाही मी लोकांना प्रकाश दिला पण मला कुणी कधी विचारलं नाही, स्वतः अंधारात राहते. बघा कधी समईच्या खाली उजेड असतो का? कधीच नाही. स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देणारी आई, ही आई कधी कळत नाही, कधी तो बाप कळत नाही. म्हणून थोडक्यात सांगेन बाबा, शास्त्रांनी मान्यता दिली आई वडिलांना, आपण सुद्धा मान्य केलं पाहिजे. लग्न झालं म्हणून काय झालं? लग्न झालं, ती पोरगी येते, तिनेही बापाजवळ काढलेली असतात 20-25 वर्ष, तिलाही मायबाप माहीत असतात. मग इथं आल्यानंतर एखाद्याच्या आयुष्यात प्रवेश केला तर त्या नवऱ्याच्या आई वडिलांपासून का तोडायचं त्याला? आपण त्याला जपलं पाहिजे, आपल्या आई वडिलांसारखं जपलं पाहिजे. हे जर तिला एवढं जरी समजलं ना तर आयुष्यभराचं जे पुण्य आहे ना ते तीर्थाला जाऊन सुद्धा मिळत नाही, ते या सेवेतनं मिळतं असं संतांनी सांगितलंय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल एकच सांगेन, आयुष्यभर सेवा करा गड्या. कधी मंदिरात नाही जाता आलं नका जाऊ, पण आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. दुसरी सेवा करू नका. तुम्ही दगडाची पूजा करू नका अजिबात. तुम्ही साक्षात जे देव आहेत त्या देवांना लाता घालता आणि दगडाला पूजा करता, हे कुण्या शास्त्रात सांगितलं नाही. म्हणून आज या ठिकाणून आपल्या इथून देवाप्पा निघून गेले, पण गेल्यानंतर पोरांनी घातला की नाही श्राद्धाचा कार्यक्रम, प्रेम. हे प्रेम मला वाटतं आयुष्यभरही असंच असेल. आता इथून पुढे सुद्धा ते प्रेम असंच राहू, हा विधी केला जाऊ का? हे केलेलं पुण्य त्यांच्यापर्यंत पोहोचतं, त्यांच्या आत्म्याला तरी शांती मिळेल, हे आपले प्रयत्न असतात. म्हणून बाप साधा नाही, आई साधी नाही, ती कळायला फार आयुष्य निघून जातं गड्या. आणि तरी सुद्धा माणसाला कळत नाही. मग तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातील आई वडील दुसरे तिसरे कोणी नाही महाराज, तर माझे आई वडील म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठल माझा पिता, रखुमाई माझी माता. बहीण म्हणाल, माझी बहीण चंद्रभागा करितासे पापभंगा. माझी बहीण आहे, माझे आई वडील आहेत आणि हेच माझे आप्तेष्ट आहेत. दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आज एक जन्माला आला, उद्या दुसरा मरणार आहे, दुसरा जन्माला आला, तिसरा मरणार आहे. हे कसं? आजा मेला पण जा मेला, बाप बसला गेला. बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. सांगा, येणारा माझा आहे, माझं आहे, हे घर माझं आहे. कुठपर्यंत? आपलं पोरग येत नाही तोपर्यंत. ते आल्यावर त्याचं घर, त्याचं पोरग आल्यावर त्याचं घर. हे कधीही संपणार नाही महाराज. म्हणून सोडून द्या. एकदा पोराचं लग्न झालं, सगळं सोडून द्या. आता नाही, आता एका वनात, आता काय, एक नाम हरी, दुसरं काही नाही, फक्त हरी हरी हरी, बसून तरी हरी हरी एवढंच. म्हणून तुकोबाराय सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. माझ्या जीवनातली धावाधाव संपली गड्या, अशा तृष्णा संपली. म्हणून मला काय वाटते आता, मला माझं स्वतःचं कौतुक वाटते. कौतुक वाटे कवतुक
नाम मंगळाचे तेने गुणे तुकोबारा सांगतात. मला कौतुक वाटतंय, माझ्या प्रयत्नांना यश मिळालं. हे कशामुळं? तर केवळ आणि केवळ नाम साधनेमुळे. म्हणून नाम सर्वश्रेष्ठ आहे, सर्व साधनामध्ये उत्तम साधन आहे आणि ते साधन या ठिकाणी आपण जोपासलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतायत, या ठिकाणी बाबा आयुष्यभर नामस्मरण केलं तरीसुद्धा काही वावगं नाही. याच्याकरता नाम घेण्याकरता माणूस एकदा निघून गेल्यानंतर याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्राण उरत नाही, राम उरत नाही. आणि मग राम नसेल तर याला काही राम नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, हा गेल्यानंतर मग प्रयत्न करून काय उपयोग आहे ते कळणार आहे का? याला जाळलं काय, पोळलं काय, फेकलं काय, काही कळणार नाही. म्हणून जोपर्यंत यामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी प्रयत्न केले, माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि मग हे यश आपल्याला सुद्धा मिळावं याच्याकरता मी वारंवार उपदेश करतो. गेले ते दिवस गेले, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा नाश करून घेऊ नका. एवढाच उपदेश आहे की इथून येणाऱ्या पुढच्या आयुष्यात तरी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढाच माझा उद्देश आहे, माझा नाही तुकोबारायांचा उद्देश आहे. तुकोबाराय तो आपल्याला कथन करत आहेत. म्हणून तुकोबारायांना साधकांनी प्रश्न केला, म्हणले महाराज सांगा, मग एवढे प्रयत्न केलात, मुक्ती करता का? तर तुकोबारायाने सांगितली, मुक्ती आमची कोण आहे? तुका म्हणे मुक्ती परनेली नोवारी, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवारी, मुक्ती परनेली नोवारी, तुका म्हणे 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 मुक्ती परनेली नोवारी. आता दिवस चारे खेळी खेळी
आता दिवस चारी खेळी मिळी, 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 आता दिवस चारी खेळी मिळी. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी.
आता दिवस चार खेळी मेळी, आता दिवस चार खेळी मेळी, आता निशिती पावलो विसावा, आता निशिती पावलो डोबार कुमार तुका म्हणे मुक्ती परणेली नोवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या सेवेकरता आमंत्रित केलेले आमचे बंधुराज अतुल भैया दळवे यांच्या माध्यमातून आणि आमचे दादा बसलेत समोर, तर यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा पानचिंचोली काही माझ्यासाठी परका नाही, पानचिंचोली म्हणजे माहेरच, आणि माहेरात आल्यामुळे एवढं दणकावून बोलले, तर बोलली बी नसते त्यात एवढं बी बोलून तुम्ही होटच हलेलो नाही, थोडी बोलचाल वाटलं पण बोललो नाही. झालेली सेवा आपल्या देवाप्पा बंडगर यांच्या चरणी समर्पित करूया, त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावं. आणि या ठिकाणी सर्वजण आलात, चाराच असावे पण कामाचे असावे, है का नाही? बैलाची जोडी लय बी मोठी राहणे, लय मोठी घ्यावं आणि ती बैल तासाला लागल्यावर खाली बसावं, काय कामाचे, आहे का नाही? म्हणून बारके राहो पण कामाचे राहो, तसे चारच आहेत पण कामाचे. त्याच्याकरता अतिशय गोड हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. आणि शिवाजी अण्णा यांनी सुद्धा संपर्क केला, त्याबद्दल अण्णाचे सुद्धा आभार मानते. त्याचबरोबर सगळी आमची जुनी मंडळी आहे त्या ठिकाणी उपस्थित, तर सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. वयाने ज्ञानाने तपाने फार मोठे आहेत आमचे विनेकरी बुवा, तर यांच्या ठिकाणी अगदी चिमुकलं बाळ बोलल्यासारखं म्हणजे मी, कारण तुम्ही अण्णाच्या सहवासातली माणसं आहात, त्यामुळे तुम्हाला भरपूर असं ज्ञान आहे, माझं कमी ज्ञान आहे, पण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, माऊली बुद्धी देतील त्या पद्धतीने मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, जे काही चांगलं आहे ते गुरुवर यांची वाणी. आणि या ठिकाणी झालेली सेवा पुन्हा एकदा तुम्हा समस्त ग्रामस्थांच्या चरणी समर्पित करून बंडगार परिवारावरती आलेले दुःख, त्या दुःखाचं निरसन व्हावं, आरोग्य संपत्ती ऐश्वर्य त्यांना प्राप्त हो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.